जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई चालक तसेच मुंबई कारागृह आणि सोबतच पुणे कारागृहचे आपले जे पेपर राहिलेले आहे, या पेपरसाठी अतिसंभाव्य पेपर संच आपण सुरू केलेले आहे आणि हा 29 क्रमांकाचा पेपर संच आपण घेऊन आलेलो आहे। या आधीचे जर 28 पेपर संच तुम्ही बघितले नसेल तर सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जायचं आहे। म्हणजे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा। 28चे 28 व्हिडिओ तुम्हाला तिथे मिळून जाईल, ठीक आहे। आणि दुसरा पर्याय म्हणजे या चॅनलवर प्लेलिस्ट बनवलेली आहे मुंबई शहर पोलीस भरती म्हणून, तिथे सुद्धा जाऊन तुम्हाला हे 28 व्हिडिओ मिळून जाईल। प्रश्न पहा, जमिनीवर ओझोन थर सूर्यप्रकाशातील कोणते किरण शोषून घेतात? ऑप्शन 1 बघा, दृश्य किरण। ऑप्शन 2 आहे अवरक्त किरण। ऑप्शन 3 आहे जुंबलातील किरण आणि ऑप्शन 4 आहे क्ष किरण। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, अवरक्त किरण। क्युसेक हे कशाचे मापनाचे साधन आहे? ऑप्शन 1 बघा, पाण्याचा प्रवाह। ऑप्शन 2 आहे उष्णता। ऑप्शन 3 आहे हवेचा दाब। ऑप्शन 4 आहे विजेचा दाब। आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, पाण्याचा प्रवाह। तर क्युसेकने काय मोजले जाते? तर पाण्याचा प्रवाह मोजला जातो। अतिमद्य सेवनामुळे खालीलपैकी या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होऊन पेलाग्र हा विकार होतो। तर ऑप्शन 1 बघा, B1 दिलेला आहे। ऑप्शन 2 दिलेला आहे B5। ऑप्शन 3 दिला आहे B7 आणि ऑप्शन 4 आहे B2। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, B1। तर पेलाग्र हा रोग B1 या जीवनसत्वाच्या अभावामुळे म्हणजेच विटॅमिन B1 च्या अभावामुळे पेलाग्र हा आजार होतो। आणि याचे कारण म्हणजे की अतिमद्य सेवन केल्यामुळे म्हणजे अल्कोहोल जास्त पिल्यामुळे तुम्हाला हा आजार होऊ शकतो, ठीक आहे। तर याचे महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न हा विचारला जातो। 1 किलोबाईट म्हणजे किती? ऑप्शन 1 बघा, 1000 बाईट्स। ऑप्शन 2 आहे 1036 बाईट। ऑप्शन 3 आहे 1024 बाईट आणि ऑप्शन 4 आहे 1012 बाईट, ठीक आहे। तर याचे योग्य उत्तर आहे 1024 बाईट, ठीक आहे। तर 1 किलोबाईट काय? 1 किलो बाईट विचारलेला आहे, म्हणजेच KB विचारलेला आहे, ठीक आहे। म्हणजेच किती बाईट होते? तर 1024 बाईट होते, ठीक आहे। लक्षात असू द्या, खूप कन्फ्युजन मारत असते जेव्हा मेगाबाईट वगैरे असे ऑप्शन येतात तेव्हा। जेवढा सोपा प्रश्न वाटतो तेवढाच तो आपल्याला धोकादायक असतो, चुकण्याचा प्रॉब्लेम असतो। म्हणून इझी कोणताच प्रश्न घेऊ नका। काही विद्यार्थ्यांचे मला कमेंट येतात की सर इतके इझी प्रश्न येईल काय? तर पोलीस भरती ही फक्त 12वीवर असते आणि 12वीची लेवल पोलीस भरतीची हीच असते। आपल्याला पेपरमध्ये 70 मार्क नाही काढायचे, आपल्याला पेपरमध्ये मार्क काढायचे 95 आणि 95 काढण्यासाठी इझी प्रश्नच खूप महत्त्वाचे असतात, हे लक्षात असू द्या। विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो? ऑप्शन 1 आहे कमी असतो। ऑप्शन 2 आहे अतिउच्च असतो। ऑप्शन 3 आहे मध्यम असतो आणि ऑप्शन 4 आहे यापैकी नाही। तर याचं योग्य उत्तर आहे अतिउच्च असतो। विद्युत बल्बमधील तारेचा कुंडलाचा विलयबिंदू जो कसा राहतो? अतिउच्च असतो। म्हणजेच काय, त्याच्यामध्ये जर जास्त प्रमाणात विद्युत गेली आणि तो तापला तरी तो वितळत नाही, ठीक आहे। म्हणजे जो आपण बल्ब बघितला असेल, आपण बल्ब बघितला आहे, ठीक आहे, जी टंगस्टनची तार राहते, याच्या आधीसुद्धा आपण प्रश्न घेतलेला होता। इथे जे टंगस्टनची तार राहते, ज्यांनी जुने बल्ब वगैरे बघितले असेल, जे पिवळ्या कलरचे राहत असतात, ज्याला 60 वॅट किंवा 40 वॅट किंवा 100 वॅट असे बल्ब राहतात किंवा 120 वॅटचे बल्ब राहतात, त्याच्यामध्ये तुम्हाला ते क्लिअरली ते टंगस्टनची तार दिसते। आणि जर याच्यामध्ये विद्युत खूप अति प्रमाणात गेलं तर ही तार वितळते, पण ते खूप कमी प्रमाणात असते म्हणून ते अतिउच्च असते, ठीक आहे। आपण त्याला फ्यूज गेलेला म्हणतो। ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर राहणार आहे। मिठाचे रेणुसूत्र काय?
ऑप्शन 1 बघा NaCl दिलेला आहे, ऑप्शन 2 आहे HCl, ऑप्शन 3 आहे H2O आणि ऑप्शन 4 आहे KCl. तर बघा मिठाचे जे रेणुसूत्र आहे याचं उत्तर आहे NaCl. म्हणजेच याला दुसरं नाव काय, तर मिठाच्या रेणुसूत्राला नाव आहे सोडियम क्लोराईड. ठीक आहे, क्लोराईड. आता काही वेळेस काय होतं, सोडियम क्लोराईड तर तुमच्या लक्षात राहतं, पण इथे सोडियम क्लोराईडच्या जागी ते ऑप्शन का देतात, पहिलं कन्फ्युजनसाठी कॅल्शियम क्लोराईड. काय देतं, कॅल्शियम क्लोराईड. आणि आपण तेच टिक करून येतो. म्हणून पोलीस भरतीचा पेपर सोडवताना 10 वेळा विचार करून आन्सर लिहायचा. त्यानंतर बघा इथे HCl दिलेलं आहे, याला हायड्रोक्लोरिक, ज्याला HCl जे आपल्याला हायड्रोक्लोरिक म्हणतात त्याला आहे ना. आणि H2O पाण्याचं रेणुसूत्र आहे H2O. ठीक आहे, याचे प्रमाणसुद्धा विचारले जातात. ठीक आहे, आणि KCl. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. ऑप्शन 1 आहे घरमाशी, ऑप्शन 2 आहे मधमाशी, ऑप्शन 3 आहे ॲनाफिलिस डासाची मादी आणि ऑप्शन 4 आहे ढेकूण. तर याचं योग्य उत्तर आहे ॲनाफिलिस डासाची माशी. ठीक आहे, याचं योग्य उत्तर आहे मलेरियाच्या प्रादुर्भावामुळे काय होते, ॲनाफिलिस डासाच्या मादीमुळे होतो हा प्रादुर्भाव. पुढील प्रश्न पहा, समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणारे तरंग लहरी कोणत्या. आता कन्फ्यूज मारणारा प्रश्न बघा. हा प्रश्न आपण का घेतलेला आहे, कारण की याचा प्रश्न आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा प्रश्न आपल्या लक्षात राहतो, पण याचे उत्तरच आपण कन्फ्यूजमध्ये देत असतो प्रत्येक वेळी. बघा इथे बघा अल्ट्रासोनिक ऑप्शन दिलेला आहे पहिला, दुसरं दिलेलं आहे अल्ट्राव्हायलेट, ऑप्शन दिलेला आहे तिसरं इन्फ्रारेड आणि ऑप्शन 4 आहे विजिबल. तर ऑप्शन 4 तर कोणालाच कन्फ्यूज मारत नाही, ऑप्शन मारतात हे 3 कन्फ्यूज. तर याचं योग्य उत्तर आहे अल्ट्रासोनिक. आता बघा अल्ट्रासोनिक हे समुद्राची खोली मोजण्याची वापरण्याची तरंग लहऱ्या ह्या जमिनीपर्यंत पाठवल्या जातात. त्याचा आपल्याला फायदा असा होतो की आपण किती पाण्यामध्ये म्हणजे किती आपल्यापासून जमीन म्हणजे पाण्यापासून जमीन म्हणजे आपलं जे जहाज आहे, इथे जर जहाज आहे आपलं, ते किती अंतरावर आपलं आहे. म्हणजे समजा असं आपलं पाणी आहे, इथे जहाज आहे तुमचं. ठीक आहे, आपलं जे जहाज आहे हे इथे आहे आणि इथून हा साऊंड वेव्ह पाठवला जातो, तरंग पाठवली जातो आणि हे रिफ्लेक्ट होऊन वापस आलं म्हणजे किती वेळामध्ये वापस आल्यावर आपल्याला समजतं की आपल्या खाली किती पाणी आहे. तर रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय. ऑप्शन 1 बघा धमनी काठिण्यता, ऑप्शन 2 आहे हृदयरोग, ऑप्शन 3 आहे लठ्ठपणा, ऑप्शन 4 आहे उच्च ताण. तर याचं योग्य उत्तर असणार आहे उच्च ताप. रक्तदाब म्हणजेच BP ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, BP ब्लड प्रेशर. उच्च ताण म्हणजे याच्यासाठी उच्च ताण हे उत्तर राहणार आहे. रक्तभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग करतात. ऑप्शन 1 बघा सोडियम, ऑप्शन 2 आहे कोबाल्ट, ऑप्शन 3 आहे फॉस्फरस आणि ऑप्शन 4 आहे आयोडीन 131. याचं योग्य उत्तर असणार आहे सोडियम. ठीक आहे, सोडियमची जी संज्ञा आहे ती आहे 1123. ठीक आहे, कोबाल्ट कशाने दाखवतो, CO. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि आयोडीन हे आयना दाखवतात. ठीक आहे, याची 35 आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या, हे सगळं विचारलं जातात. आणि फॉस्फरस कशाने दाखवतो, P ने, नाहीतर F ने लिहा. F हे फ्लोरीन दाखवतात आणि Fe हे आयरन. म्हणजे याच्या संज्ञा लक्षात ठेवा, हे सुद्धा विचारल्या जातात. ठीक आहे, फॉस्फरस हा उपधातू आहे. ठीक आहे, 14 त्याची हे आहे संज्ञा. ठीक आहे, हे सर्व लक्षात ठेवा. 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली. ऑप्शन 1 बघा दादासाहेब फाळके, ऑप्शन 2 आहे व्ही शांताराम, ऑप्शन 3 आहे बाबूराव पेंटर आणि ऑप्शन 4 आहे चंद्रकांत मांढरे. ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट राहणार आहे बाबूराव पेंटर. तर 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली, तर बाबूराव पेंटर यांनी केलेली आहे. याचं योग्य उत्तर 3 राहणार. लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्यावर कशाचा धातूचा थर दिला जातो. बघा इथे शब्द काय वापरला, धातू. ठीक आहे, धातू. आता बघा याचं उत्तर काय असणार. ऑप्शन 1 बघा ब्रांज दिलेला आहे,
इथे ब्रास असेल, ठीक आहे, ब्राच नाही. ऑप्शन 2 आहे सिल्वर. ऑप्शन 3 आहे झिंक म्हणजे झेडन. सिल्वर म्हणजेच Ag, ठीक आहे, आणि कॉपर म्हणजे Cu. ऑप्शन 4 कॉपर आहे, ऑप्शन 3 आहे झिंक. तर बघा याचं जे उत्तर राहणार आहे हे झिंक राहणार आहे, ठीक आहे. तर आपल्या लोहा बघितला असेल तुम्ही नवीन, त्याच्यावर सिल्वर जी आपल्याला झिंकची कोटिंग दिसतात, व्हाईट व्हाईट दिसतो कोणता कोणता लोहा, किंवा कोणता कोणता ब्लॅकसुद्धा दिसतो. तो ब्लॅक याच्यामुळे दिसतो, त्याच्यावर कोटिंग असते झिंकची. आणि जसं तो पाण्याच्या आणि हवेच्या संपर्कात आला, जास्तीत जास्त पाण्याच्या म्हणजे मॉइश्चरच्या संपर्कात किंवा आर्द्र हवेच्या जर ते संपर्कात आला तर ते ब्लॅक कोटिंग किंवा ती सिल्वर कोटिंग ते उडून जाते. त्याचं कारण म्हणजे की जसं लोहाच्या संपर्कामध्ये हे झिंक आलं की ते कोटिंग उडून जाते. त्याच्यामुळे जो लोहा असतो तो जसं आपण त्याच्यावर सिमेंट टाकलं तर ते उडून जात असतं. ग्वायटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? ऑप्शन 1 आहे आयोडीन, ऑप्शन 2 आहे क्लोरीन, ऑप्शन 3 आहे सोडियम आणि ऑप्शन 4 आहे कॅल्शियम. आता बघा आयोडीन हे तुम्हाला मी आधीच सांगितलं आयने दाखवते, 35 अशी संज्ञा आहे. क्लोरीन बघा Cl ने दाखवते, हे आहे 17. सोडियम मी आता याच्या आधीच सांगितलेलं होतं 11 आणि कॅल्शियम आहे 20. तर हे लक्षात असू द्या. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आयोडीन, ठीक आहे. आयोडीन म्हणजेच आपलं जे नमक असते, मीठ ज्याला म्हणतो आपण. इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थानांनी कोणता खालसा केला? ऑप्शन 1 आहे लॉर्ड रिपन, ऑप्शन 2 आहे लॉर्ड विलियम बेंटिंक, ऑप्शन 3 आहे लॉर्ड कॉर्नवालिस, ऑप्शन 4 आहे लॉर्ड डलहौसी. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. तर 1848 ते 1856 काळात अनेक संस्थांना कोणी खालसा केली? तर लॉर्ड डलहौसी यांनी. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 आहे ग वा जोशी, ऑप्शन 2 आहे भाऊ दाजी लाड, ऑप्शन 3 आहे गो रानडे, ऑप्शन 3 आहे गोपाल कृष्ण गोखले. याचं योग्य उत्तर आहे गोपाल कृष्ण गोखले, ऑप्शन नंबर 4. तर भारत सेवक समाजाची स्थापना कोण केलेली आहे? गोपाल कृष्ण गोखले यांनी. वैयक्तिक सत्याग्रहाचे कोणते पहिले सत्याग्रही होते? ऑप्शन 1 बघा साने गुरुजी, ऑप्शन 2 आहे महात्मा गांधी, ऑप्शन 3 आहे पंडित नेहरू, ऑप्शन 4 आहे विनोबा भावे. आणि याचं योग्य उत्तर आहे विनोबा भावे, ऑप्शन क्रमांक 4. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर विनोबा भावे हे होते. पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था कोठे त्या ठिकाणी स्थापन केली? ऑप्शन 1 आहे लंडन, ऑप्शन 2 आहे मुंबई, ऑप्शन 3 आहे केपटाऊन, ऑप्शन 4 आहे स्टुअर्टगार्ड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लंडन येथे इंडिया हाऊसची संस्था स्थापन केली होती. कोणी केलेली होती हा सुद्धा प्रश्न विचारतो. तर पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी केलेली होती. सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? सर्वात कन्फ्यूज मारणारा प्रश्न, ठीक आहे. पंडित रमाबाई ऑप्शन आहे 1, ऑप्शन 2 आहे रमाबाई रानडे, ऑप्शन 3 आहे आनंदीबाई जोशी, डॉक्टर रखमाबाई सावे. याचं योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे. तर सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 आहे स्वामी रामानंद तीर्थ, ऑप्शन 2 आहे सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन 3 आहे डॉक्टर TB कुलना, ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ. तर हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केलेली आहे? तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेली आहे. खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे? ऑप्शन 1 आहे मिथेन, ऑप्शन 2 आहे नायट्रोजन डायऑक्साईड, ऑप्शन 3 आहे सल्फर डायऑक्साईड, ऑप्शन 4 आहे हायड्रोजन सल्फाईड. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मिथेन. तर उदासीन वायू म्हटलेला आहे कोणता आहे? तर मिथेन. आणि मिथेन हा असा दाखवला जातो CH4. मी याच्या आधीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं. सल्फर डायऑक्साईड
त्यानंतर हायड्रोजन सल्फाईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड. ठीक आहे. कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? ऑप्शन 1 आहे हृदय, ऑप्शन 2 आहे फुफ्फुसे, ऑप्शन 3 आहे यकृत, ऑप्शन 4 आहे श्वसन इंद्रिय. याचं योग्य उत्तर आहे यकृत. ठीक आहे. विद्युत दिव्यामध्ये कोणता धातूचा तंतू असतो? ऑप्शन 1 आहे तांबे, ऑप्शन 2 आहे टंगस्टन, ऑप्शन 3 आहे ॲल्युमिनियम आणि ऑप्शन 4 आहे नायक्रोम. तर याचं करेक्ट उत्तर आहे टंगस्टन. ऑप्शन क्रमांक 1. तांब्याची तार कशामध्ये असते? तर जे आपले घरातील वायर असतात त्याच्यामध्ये असते. तर आणि सर्वात चांगला जर विद्युत फास्टमध्ये जर आपल्याला टाकायची आहे तर सर्वात बेस्ट आहे कंडक्टर, ज्याला म्हणतात सगळ्यात बेस्ट कंडक्टर आहे एजी. एजी म्हणजे सिल्वर. सिल्वर हे सर्वात बेस्ट आहे. त्यानंतर तांबे. ठीक आहे. आणि त्यानंतर ॲल्युमिनियम. जर आपल्याला क्रम लावायचा आहे तर क्रम लावायला सुद्धा विचारतात. एजी, त्यानंतर तांबे CU आणि त्यानंतर ॲल्युमिनियम. ठीक आहे, AL. ठीक आहे. आणि इथे जे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे बघा नायक्रोमची, तर नायक्रोम कशामध्ये असते? जी आपली इलेक्ट्रिक शेगडी असते त्यामध्ये इलेक्ट्रिक शेगडीमध्ये नायक्रोमची तार असते, जी अशी आपल्याला तिथे दिसते. अशी बारीक असते, ती ट्यूबसारखी ते असते. तिथे नायक्रोमची तार वापरली जाते. तर इलेक्ट्रिक शेगडीमध्ये जर विचारली कोणती तार असते तर नायक्रोम असते. ठीक आहे. आणि तांबे आणि ॲल्युमिनियम तुम्हाला सांगितलेलं आहे. ॲल्युमिनियमचे भांडे बनत असतात आणि तांबे तुम्हाला माहितीच आहे की याच्यामध्ये वापरले जातात आपली जे PVC तार असतात, म्हणजे जे आपल्या घरी वायर वापरतो आपण त्याच्यामध्ये असते. जीवनसत्व D चे संश्लेषण आपल्या शरीरात कुठे होते? 1 नंबर ऑप्शन आहे यकृत, 2 नंबर ऑप्शन आहे हृदय, ऑप्शन 3 आहे त्वचा, ऑप्शन 4 आहे फुफ्फुसे. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर D चे संश्लेषण म्हटलेलं आहे तर त्वचा. D चे संश्लेषण त्वचा किंवा ऑप्शन दुसरं सुद्धा असू शकते हाडे. ठीक आहे. तर दोन्ही उत्तर बरोबर आहे. इथे जर त्वचा आणि हाडे दोन्ही ऑप्शन राहिलं असतं तर बेस्ट उत्तर आपलं हे राहिलं असतं हाडे, पण इथे त्वचा दिलेली आहे त्यांनी. तर ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर बरोबर राहणार आहे. केंद्रात कोणाचा समावेश असतो? 1 नंबर ऑप्शन दिला आहे प्रोटॉन, 2 नंबर ऑप्शन दिला आहे इलेक्ट्रॉन, 3 नंबर ऑप्शन दिला आहे न्यूट्रॉन आणि 4 नंबर ऑप्शन दिला आहे इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन. तर याचं योग्य उत्तर आहे प्रोटॉन व न्यूट्रॉन. CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? ऑप्शन 1 आहे मिथेन, ऑप्शन 3 आहे इथेन, ऑप्शन 4 आहे ब्युटेन आणि ऑप्शन 4 आहे प्रोपेन. तर बघा इथे कन्फ्यूज येण्यासाठी बघा इथेन आणि मिथेन एकसारखा शब्द वाटतो. इथे जरी वाटत नसेल तर पेपरमध्ये आपल्याला नक्कीच वाटतो. तर बघा मिथेन जर म्हटलं त्यांनी मिथेन जर म्हटलं तर C हा एकटाच राहतो. इथ जर म्हटलं तर C 2 राहतं. ब्यूट जर म्हटलं तर C 4 राहतं आणि प्रोप जर म्हटलं तर 3 राहतो C. हे जर ज्याला कळलं तो उत्तर बरोबर लिहितो. जर त्याला कळलं नाही, आता बघा इथे CH4 दिलं तर C ची संख्या किती आहे? इथे बघा 1. मी तुम्हाला सांगितलं जर इथे राहिलं असतं CH2 4 राहिलं असतं, असं जर राहिलं असतं CH2H4 राहिलं असतं तर इथे उत्तर आपलं वेगळं निघालं असतं. म्हणून लक्षात असू द्या.